त्या ठिकाणाला बाळूमामा जन्मशान दिवस किती झाल्या सांगतो ऐकून घ्या 46,850 दिवस झाला ज्या उंदरवाडी गावाला 46,850 दिवस उंदरवाडी गावाला बाळूमामाचा जन्म अत्यानंदाला झाला आणि ही भक्त लोक सुद्धा बाळूमामाच्या मेंढ्यात उंदरवाडी गावाला अत्यानंदात दादा येत आहेत बाळूमामान मात्र समाधी घेतली आदमापुरी गावाला 4 सप्टेंबर 1966 सालाला आईतवार या दिवसाला मामान समाधी घेतली 54 वर्षे 4 महिने 1 दिवस झाले मामान समाधी घेऊन 1966 सालाला रविवार या दिवसाला सायंकाळी 5:30 सरकारांच्या शिरला बाळूमामान समाधी घेतल्या जातात त्यावेळेला समाधी घेतली 54 वर्षे 4 महिने 1 दिवस झाला 652 महिने 1 दिवस झालाय मात्र मामान समाधी घेऊन 652 महिने 1 दिवस झाला या उंदरवाडी गावाला या भक्ताच्या शिरीला बाळूमामाची समाधी घेऊन दादा त्यावेळेला 19,852 दिवस झाल्यात मामा समाधी घेऊन त्यावेळेला सुरुवात करायची मामाच्या कथेला सत्यवाच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ढोलाचा आवाज झाला आणि बाळूमामा माझा धावत आला देवाच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ढोलाचा आवाज तरर झाला आणि बाळूमामा माझा धावत आला शंभर टक्के या उंदरवाडी गावाला बाळूमामा येऊन प्रसाद घेऊन गेला असणार धावत येऊन सुद्धा आणि मागणं सुद्धा मामा प्रसाद घेऊन जाणार 100% प्रसाद घेतल्याशिवाय मामा उंदरवाडीत जाणार नाही दादा 100% राजमा पण बाळूमामाच्या कथेला सुरुवात करायची कुठनं बाळूमामाच्या लग्नापासून करूया काय जन्मापासून करूया जन्मापासून जर केली तर कथा कर्नाटकात राहणार लग्नापासून केली तर मामा जरा महाराष्ट्रात येणार लग्नापासून सुरुवात केली तर बाळूमामा कुठेतरी आपल्या भागात शेळ्या मेंढ्या घेऊन येणार आणि जन्मापासून सुरुवात केली तर कर्नाटकात राहणार त्यावेळेला त्यांनी सांगायचं नाही आपण रावच बा बाळूमामाची कथा म्हणून दावायची आहेस नाही जातो मोरल्या वाटाला वाटाला गा बेळगाव जिल्ह्याला जिल्ह्याला गा तालुका गा तालुका तालुका गा बाळूमाचा मामा यो नामाला गा अपनी साजन की बार चली रे मैं को अपनी साजन की बार चली रे गाणं म्हणत असता काही थोडी लोक सुशिक्षित आहेत काही थोडी लोक अशिक्षित आहेत दोन्ही दरडानं ओवी गेली पाहिजे दोन्ही दरडान जशी नदी जाते तसे दोन्ही दरडान गाणं गेलं पाहिजे दोन्ही दरडान गेलं पाहिजे काही थोडी लोक सुशिक्षित आहेत काही थोडी लोक अशिक्षित आहेत मखऱ्यात मेंढरात गाणं म्हणते म्हणायचं नाही अजिबात म्हणायचं नाही धनगरी आल्याने काय पद्धतीने गाणं म्हणलं असं म्हणाने आपण बाळूमामाची सेवा करायची बाळूमामाची कथा गाऊन दावायची उंदरवाडी गावाला आणि ही कथा उद्या सकाळनं माऊलीने एकामेकाला सांगितली पाहिजे बराबर आहे असं गाणं म्हणायचं राजबा बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका गाव अकोल्या गावाला बाळूमामाला लग्नाच्या वयाला मुलगा लग्नाला आला की आई बापाला कोडं पडलेलं असतंय पहिल्या सत्ययुगात होतं आता काय आई बापाला कोडं पडायची काही गरज नाही अगोदर ठरवून आलेला असतो अगोदरच माहिती असते पण बाळू लग्नाला
बाळूमामा लग्नाला आल्याला कोड पडला मायाप्पा बापाला सत्यमामा तिला कोड पडलं बाळू येड्यासारखा लागलाय वागायला खुल्यासारखा लागलाय वागायला कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूचं लग्न कसं व्हायचं म्हणून लागला होता बाळूमामाचा आई वडील मायाप्पा वडील आणि सुंदराबाई माता लागली होती बोलाय त्यावेळेला चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चल चल पाहू आता बाळूमामा देव मायाचा रूप किती दिसत साजर करूया मी जगनाता घालणार वाडीत ताजा ताजा अरे चिकना चिकना रिंब्या मला मायाप्पा बापाला कोड पडलं होतं जीवाला कोड पडलं होतं जीवाला बाळूमामाच्या लग्नाचं स्वतःच्या आई वडिलाला दादा कोड जीवाला पडले आई बापाच्या कोड पडलं होतं जीवाला कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूचं लग्न कसं व्हायचं पण बाळूमामाची बहीण अकुळ गावात दिली होती गंगू बर का हिराप्पा खिलाऱ्याला 900 ताण्या 700 जाण्या मेंढ्या होत्या 1600 बकरी होती त्या ठिकाणी हिराप्पा खिलाऱ्याची 4 लग्न झाली होती 4ही बायका 4ही वाटण गेल्या देव आज्ञा झाल्या होत्या बाळूमामाची परिस्थिती आई वडिलाची होती म्हणून त्या गंगूला 5व्या लग्नाच्या मागणीला मात्र त्या गंगूला त्या हिराप्पा खिलाऱ्याला दिली होती हिराप्पा खिलाऱ्याला गंगू बहीण दिली ती बाळूमामाची बहीण अकुळच गावात दिली होती दादा त्यावेळेला अकुळ गावात दिली होती त्याच्या पोटाला एक मुलगी होती त्यावेळेला राजमा पहिले सत्ययुगात चालू होती आजीचं नाव नातीला ठेवायचं आजाचं नाव नातवाला ठेवायचं पहिली प्रथा होती आता कलियुगात मोडली आता कलियुगात काय आजीचं नातवाचं नाव ठेवत नाही आजी नको म्हणतात दुसरं नाव ठेवूया टीव्हीतलं बघून पारस असलं ठेवूया म्हणतात पण बाळूमामाच्या भाचीचं नाव सत्यवा होतं त्या ठिकाणी गंगूबाईनं पळधाव करत आली बापाकड बापा दौलता पित्या समृद्धा का चित्तागती झालास का नेत्र तुझी पाण्यानं भरल्यात सांग मला लेकीला म्हणून गंगू लागली होती बापाला बोलायला स्वतःच्या बापाला लागली होती गंगू लेक बोलाय दादा अक्कुळ गावाला बाळूमामाच्या घरवाड्याला त्यावेळेला घरवाड्याला बोलतावळी बापा दौलता पित्या समृद्धा काळजी नको तुझ्या जीवाला माझी सत्यमा मुलगी देतो माझ्या बाळू दादाला बाप करतो इवाई बंधू करतो जावाई म्हणून लेक लागली होती बापाला बोलायला बाप करतो इवाई बंधू करतो जावाई जुन्या लुगड्याला नव्या लुगड्याचा इसावा असू दे म्हणून लागली होती लेक लागली होती बापाला बोलाय दादा बोलायला लागली सांगायला लागली बोलायला लागली सांगायला लागली पित्यागा समरता पित्यागा समरताव पित्यागा समरताव असं म्हणल्या पिढ्याला बाप्पा दौलता पित्या समृद्ध हरकून पाणी झाला लेग सत्ता विचारायला तेव्हा नात सून करून आणि माझ्या वाड्याला नात सून करून आणि माझ्या वाड्याला म्हणून लागला होता बाळूमामा आपल्या बायकोला बोलायचा होता त्यावेळेला असं म्हणल्या पिढ्याला सत्यवाला गंगू देतो म्हणती या मुलगी आणि या माझ्या बाळूला करून मनुष्या बाळूमामाला माया हळी मारली हळी मारल्या पिढला बाळूमा पळधाव करत आला
बापा दौलत पित्या समृद्धा का मला बोलावणं केलंस का माझ्याकडे काम काढलंस म्हणून आला होता बाळूमामा स्वतःच्या बापाला आणि आईला अक्कलगावाला बोलाय दादा त्यावेळेला. अरे बाळू तुझी बहीण आली सत्यवान मुलगी देतो म्हणते तुला तुझं लग्न करूया रे बाळू याशिवाय बाळू तू सुदेव नाही येणार म्हणल्या पेटाला का अर्ध्या सण करायची. कोण बोलते राहुलचा फोन आला सांग काय बर आमच्या ओवीला आणि मामाच्या भंडारे करताना संत बाळूमाचं लग्न अक्कलगावाला कसं ठरते बघण्यासाठी आमच्या ओवीला आणि मामाच्या भंडारे करता सद्गुरू बाळूमामा देवालय कामगार स्टाफ आता रिटायरमेंट झाले केरबा पाटील साहेब सुपरवायझर यांनी आमच्या ओवीला आणि मामाच्या भंडारे करता 101 रुपये बक्षीस दिलंय. त्यांचं आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. भीमराव पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या ओवीला आणि मामाच्या भंडारे करता आणि या बाळूमामाच्या मंदिरमधलं लोक आले म्हणून यांचा सत्कार केल्याबद्दल आणि 101 रुपये बक्षीस दिल्याबद्दल यांचे बी आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. यशवाय पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या ओवीला आणि मामाच्या भंडारे करता आणि या संत बाळूमामांच्या प्रपंचात ढोरागुरात मुलामाचा नोकरी धंद्यात येऊन यश देवजीने बक्षीस दिलंय त्यांचा आमच्या मंडळातर्फे आणि बाळूमातर्फे पूर्णपणे आभार आहे. बोलायला लागेला जगायला लागेला बाळू माझ्या मामाने बाळू माझ्या मामाने माझ्या गवळता पित्या माझ्या समरता माझ्या बघा साऱ्याचे लग्न नाही करायचं मेला परदेशी रातगाव भाव गे शुभ बैली गाडी से लौट गे असं म्हणल्या पिढीला बापा देवलता पित्या समृद्धा माझ्यासारख्याची लग्न नाही करायची अक्कल ब्रह्मचारी राहणारा मी बाळ्या धनगरा लग्ना विघ्नात परपंचात पडणारा मी बाळू धनगर नाही. म्हणून लाला होता बाळूमामा स्वतःच्या आईला आणि बापाला अक्कलगावात दादा बोलाय त्यावेळेला. अरे बाळू किती येण्यासारखा बोलतोस रे खुल्यासारखा बोलतोस रे बाळू तुझं लग्न केल्याशिवाय नाही ग सुधी येणार सत्यवा बाळूला लग्न विघ्नात परपंचात आम्ही गुतपूया दांडगेवान बाळूचं लग्न ठरवूया म्हणल्यापेला बाळूची तळव्याची आगीन गेली होती मस्तकाला तळव्याच्या आगीन गेली होती मस्तकाला आणि बाळूमामा